गोपी जन वल्लभ गिरिवरधारी यशोदानंदन व्रज ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्णा करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तुते। तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशकारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। उपस्थित सर्व भक्तांचं खूप खूप स्वागत। आज
आज फार महत्वाचा सण आपण साजरी करतोय. श्री नरसिंह चतुर्दशी. आणि हा महत्वाचा यासाठी आहे, भागवताच्या पहिल्या स्कंदाच्या अध्याय क्रमांक 1 आणि त्याचा पहिला श्लोक यावर टीका करताना भागवताचे जे प्रथम टीकाकार आहेत श्री श्रीधर स्वामी ते खूप सुंदर श्लोक नरसिंहदेवांना प्रार्थना म्हणून रचतात. तर म्हणताय, प्रल्हाद हृदय आल्हादम भक्त अविद्या विदारणम शरद इंदू रुचिम वंदे परिंद्र वदनम हरिम. या श्लोकाचा अर्थ आहे, प्रल्हाद हृदय आल्हादम. श्री नरसिंहदेव हे प्रल्हादाच्या हृदयामध्ये आल्हाद देतात, आनंद देतात. भक्त अविद्या विदारणम. आणि साधारण भक्त जे प्रल्हाद महाराजांच्या स्तरावर नाही आहे, त्यांच्या हृदयामध्ये जी अविद्या आहे त्याला नाश करतात. भक्त अविद्या विदारणम. शरद इंदू रुचिम वंदे. शरद ऋतू म्हणजे पावसाळ्यानंतर शेवटी. तर तेव्हा आभाळ क्लिअर असतं, साफ असतं. तर शरद ऋतूतला जो इंदू आहे, शरद ऋतूतला जो चंद्र आहे, त्याचा जो चंद्रप्रकाश असतो तो स्वच्छ निर्मळ असतो, अजिबात त्याला काही अडथळा नाही आहे. तर म्हणतात, श्री नरसिंहदेव यांची कृपा कशी आहे, शरद ऋतूतल्या चंद्रमासारखी, चंद्रप्रकाशासारखी आहे. आणि अशा सिंहाच्या चेहऱ्या असणाऱ्या हरी श्री विष्णूंना मी प्रार्थना अर्पण करतो. तर या प्रार्थनेने आपण आजचं प्रवचन का सुरू केलं, कारण त्याच्यामध्ये एक खूप महत्वाचं वाक्य आहे, भक्त अविद्या विदारण. तर जेव्हा जेव्हा आपण नरसिंहदेवांना प्रार्थना करू तर नरसिंहदेव आपल्या हृदयातली जी अविद्या आहे त्याला नाश करतात. नरसिंहदेवांच्या स्तुतीमध्ये अजून एक खूप सुंदर मंत्र आहे, आपण पण माझ्यानंतर गाऊ शकता. उग्रम वीरम महाविष्णुम ज्वलंतम सर्वतोमुखम नरसिंहं भीषणं भद्रं मृत्युर्मृत्युं नमाम्यहम्. तर या मंत्रात पण म्हणतात उग्र स्वभावाचे. आपण शनिवारी याच्यावर चर्चा केली. 2 प्रकारचे नरसिंह असतात, शांत नरसिंह किंवा योग नरसिंह आणि उग्र नरसिंह. इथे आपल्या समोर जे उपस्थित आहे ते आहे उग्र नरसिंह. तर उग्रम वीरम महाविष्णू. आणि कसे येते तर ज्वालेसारखे आहेत. त्यांची आंतरिक क्रोधाची पण ज्वाला आहे आणि त्याचं शरीर पण एकदम चमकणारं शरीर आहे. म्हणून ज्वलंतम सर्वतोमुखम. तुम्ही त्यांना कुठल्याही दिशेने बघाल तरी ते असे उज्ज्वल आहेत खूप. आणि नंतर दुसऱ्या ओळीमध्ये खूप महत्वाचं आहे, म्हणतात नरसिंहम भीषणम भद्रम. मराठीमध्ये पण हा शब्द आहे भीषण. भीषण शब्द कधी वापरतो आपण, खूप सारा रक्तपात झाला असेल, काही असं युद्ध झालं असेल, जिथे खूप क्रूरता झाली असेल तर त्याला आपण म्हणतो भीषण. तर नरसिंहदेवांचं वर्णन करताना म्हणतात नरसिंह भीषणम, की नरसिंहदेव खूप भीषण आहे, भीती निर्माण करणार आहे. आणि त्याच्या शेजारी जो शब्द आहे तो आहे भद्रम. भद्र म्हणजे शुभ. जसं बलरामजी आहेत, जगन्नाथजी आहेत आणि त्यांच्यामध्ये सुभद्र आहे, खूप शुभ आहेत ते. श्रीकृष्णाची बहीण ही सर्वांना आशीर्वाद देते, सुभद्रा. तर म्हणून नरसिंहम भीषणम भद्रम. नरसिंहदेव हे भीषण पण आहेत, पण खूप शुभ पण आहेत, भद्र पण आहेत. आणि त्यांच्याबद्दल एक विशेष शब्द वापरला गेला आहे, मृत्यू. आपल्याला सर्वांना मृत्यूची भीती असते. सर्व जे काही आपण विमा काढतो, जे काही आपण प्रयत्न करतो, आपल्या घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरा असेल तर ते सगळं आहे की आपली सुरक्षितता राहावी म्हणून. सो मृत्यूला आपण सर्व घेतो. पण नरसिंहदेवांची स्तुती काय केली आहे, मृत्युर्मृत्युम नमाम्य. आपल्याला मृत्यू देतात यमदूत, पण यमदूतांना कोण मृत्यू देतात, मृत्युर्मृत्युम नमाम्य. सो अर्थात यामध्ये दिलंय, आपल्यामधून कोणालाही जर जीवनामध्ये कशाची भीती असेल तर आपण नरसिंहदेवांची शरण घेतली पाहिजे. गणेश आहेत, गणेशांना म्हणतात विघ्नहर्ता.
सुखकर्ता आणि दुःखहर्ता आणि विघ्नहर्ता म्हणून. तर गणेश इतके वंदनीय आहेत आणि मराठी लोकांना खूप प्रिय आहेत. तर गणेशजींना ती जी शक्ती आहे विघ्नहर्ताची ती कशी येते, तर ते पण हृदयामध्ये नेहमी नरसिंहदेवांच्या 2 चरण कमळांवर नेहमी ध्यान करतात आणि केवळ नरसिंहदेवांच्या चरण कमळावर ध्यान करून त्यांच्याकडे एक शक्ती आली आहे विघ्नहर्ता. विचार करा, आपण जर आज कथेनंतर खूप सुंदर नाटिका आहे आणि त्या नाटिकेनंतर आपण कीर्तन करणार आहोत. त्या कीर्तनामध्ये जेव्हा आपण नरसिंहदेवांची स्तुती गाऊ आणि जर खरोखर आपण त्यामध्ये जर तल्लीन होऊन नरसिंहदेवांना जर प्रार्थना केली तर आपल्या जीवनामध्ये जी काही भीती आहे तिला स्थान राहणार आहे काय. तर खूप महत्वाचं आहे हे की कारण आपण भौतिक जगात राहतो त्यामुळे भौतिक जगाचा एक भाग आहे आहार निद्रा भय आणि तो जो भय जो आहे तो असीमित आहे आपल्या जीवनामध्ये. आहार निद्रा आणि तिसरा जो शब्द आहे तो आपण असीमित नाही करू शकत आपल्या जीवनात. त्या 3 गोष्टींना सीमा आहे. पण भय किती आहे आपल्या जीवनामध्ये, सकाळपासून रात्रीपर्यंत आणि कधी कधी स्वप्नातही आपल्याला भीतीग्रस्त जीवन जगतोय आपण. तर म्हणून आपल्यासारख्या अशा साधारण भक्तांसाठी कोणाची मदत होऊ शकते, श्री नरसिंहदेवांची मदत होऊ शकते. तर आज आपण याच्यावर थोडी चर्चा करू. तर भीषणम भद्रम याच्यावर आपण चर्चा करतोय. भीषण का म्हटलंय, नरसिंहदेवांनी या हिरण्यकश्यपूला आपल्या आधी मांडीवर ठेवला आणि त्यांची दगडासारखी शिळेसारखी असलेली छाती त्यांच्या नखांनी त्यांनी अशी चिरून फाडली आणि त्यानंतर काय केलं, सगळं त्याचं रक्त उडलं. आणि कारण त्यांचा सिंहाचा चेहरा आहे तर सिंहाला अशा चेहऱ्यापासून असे केस असतात ना, तर त्या केसांवर रक्ताचे थेंब रक्ताचे तुषार उरले. आपल्याला पाण्याचे तुषार माहिती आहे पण रक्ताचे असे तुषार उडले आणि असा सगळा त्यांचा जो चेहरा होता, सुंदर चेहरा आहे नरसिंहदेवांचा, पण त्याच्यावर असे रक्ताचे थेंब असे दिसत आहेत. आणि त्यांचं जे वर्णन केलंय की नरसिंहदेव त्यांच्या जिभेने असं आजूबाजूला थोडं चाटत होते. किती हे भीषण दृश्य आहे. 10 ते 15 वर्ष आधी रशिया नावाचा देश आपल्या सर्वांना माहिती आहे, तिथे पण इस्कॉन संस्थेचा प्रचार होतो आणि तिथे जे स्थानिक धर्म आहे त्यांना इस्कॉन संस्थेप्रती नेहमी धोका वाटतो. त्यांना असं वाटतं की हे लोक एवढे जर संकीर्तन करतात, प्रचार करतात, पुस्तक वितरण करतात, तर आमच्या देशातले बरेचसे लोक हे आता कृष्णाचे भक्त होत आहेत आणि आम्हाला ते आमच्या धर्मात पाहिजे. तर म्हणून एक काळ होता जेव्हा यांनी तिथल्या स्थानिक एका कोर्टामध्ये एक केस दाखल केली इस्कॉन विरुद्ध, की इस्कॉनचे लोक काय विचित्र गोष्टी करतात ते बघा. आणि त्याच्यातला एक प्रमुख पुरावा काय होता, तर नरसिंहदेवांचा चेहरा आणि नरसिंहदेवांचं चित्र. आपल्या सर्वांच्या घरी कोणाकोणाच्या घरी नरसिंहदेवांचं चित्र आहे, त्याचं लालसर आहे बघा, तर त्याची छटाच ती लालसर आहे, म्हणजे रक्त ते बघूनच लक्षात येतं काहीतरी भीषण घडलं इकडे. तर ते चित्र दाखवलं आणि म्हणतात हे जे हरिकृष्णवाले लोक आहेत ना हे याला पूजतात. आणि बघा हे चित्र कसं असं रक्तबंबाळ चित्र आहे आणि भीतीदायक चित्र आहे आणि तिथे जो स्थानिक धर्म आहे त्याच्यामध्ये दयेला खूप महत्व आहे. त्यांचे जे धर्मप्रचारक होते ते दयेबद्दल विचार करायचे, नेहमी दयेबद्दल प्रचार करायचे. तर म्हणून त्यांना एक कॉन्ट्रास्ट दाखवायचा होता. कोर्टामध्ये जजला म्हणतायत कुठे आपला स्थानिक धर्म जो नेहमी दयेबद्दल कृपेबद्दल चर्चा करतोय आणि कुठे हरिकृष्णवाले लोक आहेत जे अशा या भीषण परमेश्वराला पूजा करतात आणि कसं ते रक्त दिसतंय. तर चिरफाड, छाती अशी फाडलेली, रक्त असं उडतंय, जिभेने ते चाटतायत, ते पूर्ण असं चित्र तसं लालसर आहे. पण इथे थांबलं नाही. ती जी भीषण काय आहे ती इथे थांबली नाही. त्याच्या पुढे काय झालं, त्या चिरलेल्या फाडलेल्या पोटा आतमध्ये नरसिंहदेवांनी आपले हात टाकले आणि त्यातून त्याच्या ज्या आतड्या होत्या हिरण्यकश्यपूच्या त्या काढल्या आणि स्वतःच्या गळ्यात टाकल्या. तर तुम्ही सर्व जाणकार भक्त आहात, तर तुम्हा सर्वांना थोडा त्रास देण्यासाठी एक छोटा प्रश्न आहे. हिरण्यकश्यपूला जर मारायचीच इच्छा होती, बेत काय, व्हॉट इज द मिशन,
हिरण्यकशिपूला मारायचंय का? हिरण्यकशिपू म्हणतो कुठे आहे तुझे परमेश्वर? मी बघतो, आज तुला मारीन आणि जर तुझे परमेश्वर असतील तर आज वाचवायला येतील, राईट? तर त्यांना मारायचं आहे ना, मारले ना, मेले ना, संपले, छाती फाटलीये, रक्त उडालंय. मग आता त्या शरीराच्या आंतरिक भागामध्ये हात टाकून त्या आतड्या बाहेर काढून स्वतःच्या गळ्यामध्ये शक्तीचं प्रदर्शन करतायत की काय? काय गरज होती याच्यासाठी? कोणी याच्यावर विचार केला? म्हणजे भीषणता किती असावी? थोडं थांबावं. हा बिचारे असुर राज मरण पावले तर त्याचे सगळे अनुयायी आहे, ते बिचारे असे थरथर कापतायत की बाबा हे काय चाललंय? एवढं भीषण युद्ध तर कधीच बघितलं नव्हतं. का? काय कारण असेल की त्याच्या आतड्या काढल्यात? कोणी तर विचार केला तरी? हा, येस. सो केशव हरी प्रभू म्हणतायत क्रोध व्यक्त करण्यासाठी योग्य उत्तर आहे. पण याच्या पलीकडे पण एक उत्तर आहे. चुकले नाही तुम्ही खूप सुंदर उत्तर दिलं, पण त्याच्या पलीकडे पण. यासाठी आपल्याला श्रील प्रभुपादांचा आश्रय घ्यायला लागेल. तर श्रील प्रभुपाद नरसिंह चतुर्दशीच्या एका प्रवचनामध्ये याच्यावर खुलासा करतात आणि म्हणतात, हा जो हिरण्यकशिपू आहे ना, हा जय आहे. आणि जय आणि विजय असल्या कारणाने दास स्वामींना विसरलाय, सेवक स्वामींना विसरलाय, पण स्वामी कधी सेवकाला नाही विसरू शकत. तर परमेश्वराच्या हृदयामध्ये कृतज्ञता किती आहे, ओसंडून वाहते ते. तो नेहमी विचार करताय, हा माझा दास आहे. याने चतुष्कुमारांप्रती काहीतरी अपराध केला आणि त्यामुळे चतुष्कुमारांचा याला श्राप मिळाला आणि म्हणून यांचं पतन झालंय. हा जरी या हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष या अवतारामध्ये, या रूपात मला विसरला आणि दोघांनी माझ्या विरुद्ध काय नाही केलं, माझ्याबद्दल अपप्रचार केला, माझ्याबद्दल वाईट बोलले, माझ्यावर आक्रमण केलं, माझ्या मूर्तींना प्रदूषित केलं, माझ्या भक्तांना मारायचा प्रयत्न केला, सगळीकडे धमकी दिली, जर विष्णूची कोणी सेवा केली तर बघा, याद राखा. पण त्यांनी जे केलं ते करू द्या. पण मी तसं करू शकतो का? सेवक स्वामींना विसरू शकतो, पण स्वामी सेवकाला नाही विसरू शकत. तर जेव्हा पण कोणी श्रेष्ठ व्यक्ती आपल्यामध्ये येतात तेव्हा वैदिक संस्कृती अनुसार त्यांना आपण कसं वेलकम करतो, कसं स्वागत करतो? तर एकतर नमस्कार करू, थोडं चेहऱ्यावर आपण एक सुंदर मधुर, आपण एक थोडं हास्य नाही म्हणता येणार त्याला, पण एक स्मित हास्य म्हणून की वेलकम, तुमचं स्वागत आहे. त्याने बसायला आसन देऊ, थोडं पाणी देऊ आणि त्यानंतर स्थिर झाल्यानंतर सुगंधित पुष्पांची माळ, फुलांचा हार देऊ. अर्थातच या रूपामध्ये हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू हे दोघेही आपलं स्थान विसरले की हे तर माझे स्वामी आहे, यांना तर मला हार द्यायला पाहिजे. तर भगवंत म्हणताय, माझ्या दासाला काहीतरी श्रेय देणं हे माझं कर्तव्य आहे. तर माझ्या दासाकडून चूक घडू नये म्हणून त्यांनी मला काहीतरी हार अर्पण करायला पाहिजे. तर तो हार त्याने अर्पण केला नाही काही हिरण्यकशिपूने. मग तो हार कुठून आणायचा? तर संपलेल्या हिरण्यकश्यपूच्या छाती आतमधून, पोटा आतमधून ती आतडी काढून नरसिंहदेवाने स्वतःच्या गळ्यात टाकल्याने म्हणाले, हरी बोल. हा किती सुंदर सेवक आहे, मेल्यानंतर पण स्वागत करण्यासाठी उत्सुक आहे. बाकीचे सगळे सेवक आतापर्यंत जिवंतपणे फक्त त्यांनी माझं स्वागत केलंय. हा किती श्रेष्ठ सेवक आहे. बघ, गोष्ट इथे थांबली. बसायला जागा पाहिजे. थोडं ते चिरफाड कुठे केली हिरण्यकशिपूची? उंबरठ्यावर केली, ना आत ना बाहेर. पण ते काही परमनंट स्थान नाही आहे. उंबरठ्यावर नीट बसता येत नाही. नरसिंहदेवांनी काय केलं, तसंच त्या धडाला, त्या शरीराला उचलून हिरण्यकश्यपूचं जे आसन होतं, ज्यावर बसून तो लोकांच्या हृदयामध्ये भीती निर्माण करायचा, त्या आसनावर येऊन बसले. त्याचं उंच आसन होतं. आपण रविवारच्या क्लासमध्ये त्याच्यावर चर्चा केली, कशा प्रकारे हिरण्यकशिपू देवतांना त्या पायऱ्यांवर झोपवायचा आणि एकेका देवतांवर पायऱ्यांवर पाय ठेवून वर बसायचं. तर 7वा स्कंद जर आपण उघडला तर त्याच्यामध्ये एक चित्र आहे. नरसिंहदेव असे उंच एका आसनावर बसले आणि खाली भरपूर पायऱ्या आहेत. नरसिंहदेव उंबरठ्यावर मारले खरे हिरण्यकशिपूला, पण त्यानंतर त्या मृत शरीराला घेऊन हिरण्यकशिपूच्या आसनावर जाऊन बसले. तर प्रभुपाद म्हणतात, का बरं? म्हणतात, जसं मी म्हटलं ना, आपण जेव्हा स्वागत करतो तेव्हा काय काय करतो?
आधी आपण मधुर स्मित हास्याने त्याचं स्वागत करतो, त्यांना एक आसन देतो, थोडं पाणी देतो आणि नंतर आपण हार देतो. तर आसन पण तर हे महत्वाचं. तर हे सगळे योग्य स्वागताचे घटक आहेत. आपण फक्त पाणी दिलं तर ते योग्य स्वागत नाही. आपण फक्त पुष्पमाळ दिली तरी योग्य स्वागत नाही. आसन पण द्यायला पाहिजे. विश्रांती मिळेल या दृष्टीने एक आसन पण दिलं पाहिजे. तर आता आसन तर दिलं नाही हिरण्यकश्यपूने, मग आता काय करायचं? तर त्या हिरण्यकश्यपूला श्रेय देण्यासाठी की या हिरण्यकश्यपूने माझं योग्य स्वागत केलं, यासाठी काय केलं? त्याच्या आसनावर जाऊन बसले. का बरं? कारण त्या प्रांतात, त्या प्रदेशात, त्या भागात सर्वोत्कृष्ट आसन कुठलं असेल? ज्या ठिकाणी हा वध घडलाय, ज्या ठिकाणी हिरण्यकश्यपू मारला गेलाय, त्या ठिकाणी सर्वात श्रेष्ठ आसन कोणाचं असेल? राजाचं असेल, हिरण्यकश्यपूचं असेल. म्हणून इकडे तिकडे बसू शकले असते, पण इकडे तिकडे बसून हिरण्यकश्यपूला श्रेय नसतं मिळालं. तर हिरण्यकश्यपूला काय श्रेय दिलं? माझ्या ऐपतीत माझ्याकडून जे काही शक्य आहे त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट सर्वश्रेष्ठ आसन कुठलं आहे? माझं स्वतःचं आसन आहे, राजाचं आसन आहे. तर मी तुम्हाला माझ्या प्रांतातलं, माझ्या प्रदेशातलं सर्वश्रेष्ठ आसन तुम्हाला अर्पण केलं. अर्थात नरसिंहदेव विचार करतायत, हा मला विसरला, पण याला मला श्रेय देऊन याची उन्नती करायची, आध्यात्मिक प्रगती करायची. त्यासाठी काय करायचं? त्याच्याकडून त्यांनी न दिलेला हार स्वीकार करायचा, त्याच्याकडून त्यांनी न दिलेलं आसन स्वीकार करायचं. या वृत्तीला काय म्हणतात? तो व्यक्ती जो देतोय तो देतच नाहीये काही. त्यांनी आयुष्यभर केवळ द्वेष केलाय, त्यांनी आयुष्यभर केवळ मारहाण केली, त्यांनी आयुष्यभर केवळ अपशब्द बोलले. पण भगवंत म्हणतायत नाही हो, मला याला श्रेय द्यायचंय. तर ही जी वृत्ती आहे ही परमेश्वराची वृत्ती आहे. आपण अनेक वेळा चर्चा केली आहे की श्रीकृष्णांनी पुतनेला एका गुणासाठी वैकुंठ दिलं. कुठला गुण होता तो? मातृत्वाचा गुण होता. पण ते मातृत्व त्यांनी जाणीवपूर्वक अर्पण केलंय का? एका क्षणासाठी तरी. तर म्हणून खूप गमतीची गोष्ट आहे की श्रीकृष्णांनी त्या मातृत्वासाठी त्यांना प्रतिसाद दिला, त्यांना कृतज्ञता अर्पण केली, जी मातृत्वाची भावना पुतनेने कधी अर्पणच नव्हती केली. नरसिंहदेवांनी हिरण्यकश्यपूच्या त्या आतिथ्य सत्काराला स्वीकार करून त्यांना प्रतिसाद दिलाय, जे आतिथ्य सत्कार त्यांनी कधी अर्पणच नव्हतं केलं. तर म्हणून परमेश्वर श्री विष्णू, परमेश्वर श्री कृष्ण, परमेश्वर श्री नरसिंह यांच्या हृदयामध्ये प्रेम किती आहे हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. नाहीतर आपल्याला लक्षात नाही येणार की एका दृष्टीने क्रूर दिसणारा चेहरा यामध्ये पण किती प्रेम लपलंय. आणि म्हणून कदाचित आज आपल्या आयोजक भक्तांनी आपल्यामध्ये चुकूनही ती भावना येऊ नये म्हणून उग्र नरसिंहांच्या शेजारी कोणाला तरी ठेवलंय. कोणी नवीन जर व्यक्ती आला असेल आज मंदिरात आणि तो जर म्हणाला की हे कोणातरी उग्र व्यक्तीला पूजा करताना दिसत आहे, तर त्यांना सांगितलं हे जे आहेत ना हे त्या व्यक्तीचे अंश आहेत. आणि ते जे व्यक्ती आहेत ते खूप सुमधुर बासुरी वाजवतात, हे प्रेमळ श्रीकृष्णाचं उग्र रूप आहे. एकदा एक भक्त दुसऱ्या काही भक्तांवर चिडला आणि प्रभुपादांना जाऊन म्हणाला, प्रभुपाद मला या भक्तासोबत नाही राहायचंय, मी खूप चिडलोय या भक्तावर. तर प्रभुपाद म्हणाले तिथे नरसिंहदेवांचं चित्र आहे, त्याच्या समोर जाऊन उभा राहा. म्हणाला काय कसं समजायचं याला? तर प्रभुपादांना विचारलं का बरं? तर म्हणे नरसिंहदेवांच्या चित्रासमोर जेव्हा जाऊन उभा राहशील तेव्हा कळेल तुझं जो क्रोध आहे, तुझा जो राग आहे तो नरसिंहदेवांच्या क्रोधासमोर क्षुल्लक आहे. म्हणून तुझं क्रोध होण्याचं जे कारण आहे ते पण क्षुल्लक आहे. तर म्हणून नरसिंहदेवांचा क्रोध पण अमाप, पण नरसिंहदेवांचा त्या भीषण रूपा पाठीमागे जे भद्र स्वभाव आहे, शुभ स्वभाव आहे तो पण अमाप. तर म्हणून श्रीकृष्ण हे नेहमी प्रेम प्रेम प्रेमाबद्दलच बोलतात. श्रीकृष्णाचं समजून घ्यायचं असेल, प्रेम हा शब्द आपल्याला नीट समजून घ्यायला आहे. आपण बघतो की भीष्मांकडून एक खूप मोठी चूक झाली. जेव्हा द्रौपदी त्यांच्या समोर आली आणि म्हणाली बाकीच्यांकडून मला काही अपेक्षा नाही, पण केवळ तुमच्याकडून तरी अपेक्षा आहे. तुम्ही सुजाण आहात, तुम्ही म्हातारे आहात, तुम्ही ज्ञानी आहात, तुम्ही केवळ वयोवृद्ध नाही आहात, तुम्ही ज्ञानवृद्ध पण आहात. तर तुम्ही
कृपया सांगा योग्य काय आणि अयोग्य काय. तेव्हा भीष्म त्यांच्या वचनबद्धतेमुळे बांधले गेले आणि ते गप्प बसले. तर म्हणून एक योग्य संस्कार घडण्यासाठी त्यांना शिक्षा दिली श्रीकृष्णाने. काय शिक्षा दिली? त्यांच्याच प्रिय भक्ताद्वारे त्यांना बाण मारले गेले आणि भीष्म एका बाणांच्या शय्येवर झोपले. पण ही शिक्षा दिल्यानंतर श्रीकृष्णांनी काय केलं? आपल्याला केवळ ती श्रीकृष्णांनी दिलेली शिक्षा दिसते, पण त्या शिक्षेनंतर श्रीकृष्णांनी काय केलं? श्रीकृष्णांनी भीष्मांसोबत जे नातं सुरू केलं होतं भक्तीचं, प्रेमाचं, ते तिथे थांबलं नाही. जर शिक्षा देऊन श्रीकृष्णांचं भीष्मासोबतचं जे नातं तिथे थांबलं असतं तर आपण म्हणू शकलो असतो श्रीकृष्ण कधी कधी प्रेम करतात आणि श्रीकृष्ण कधी कधी शिक्षाही देतात, पण नाही, ते नातं तिथे थांबलं नाही. श्री भीष्मदेव यांना मारल्यानंतर, त्यांना त्या शरशय्येवर झोपवल्यानंतर श्रीकृष्णांनी काय केलं? भीष्मांना कधी मारण्यात आलं? महाभारताच्या 18 दिवसाच्या युद्धामध्ये 10व्या दिवशी मारण्यात आलं. त्याच्यानंतर 8 दिवस युद्ध चाललं. तर युद्धामध्ये श्रीकृष्ण बिझी होते, अर्जुन पण बिझी होते. पण युद्ध समाप्त झाल्यानंतर, 18 दिवसाचं युद्ध समाप्त झाल्यानंतर जेव्हा युधिष्ठिर त्या युद्धाचा विजेता म्हणून घोषित करण्यात आला, त्यानंतर श्रीकृष्णांनी काय केलं ते खूप महत्वाचं. कधी कधी काय होतं जीवनामध्ये, घटनांच्या एका पाठोपाठ ओघात आपण विसरतो की 8 दिवसाआधी काय झालं. पण श्रीकृष्ण कधी विसरत नाही. 8 दिवसांनी एक घटना घडली होती, भीष्मदेवांना खाली पाडलं होतं. पण ऑफकोर्स कारण त्यांना इच्छा मृत्यू आहे, तर मृत्यू नव्हता झाला, पण खाली पाडलं होतं त्यांना. पण श्रीकृष्णांनी ते लक्षात ठेवलं आणि श्रीकृष्णांनी युद्ध समाप्त झाल्यानंतर, विजय प्राप्त झाल्यानंतर भीष्मांच्या हृदयातली भावना जाणून या सगळ्या पंचपांडवांना सांगितलं, तुम्ही आता तुमचे सर्वात सुंदर वस्त्र धारण करा, तुम्ही आता तुमचे सगळ्यात छान दागिने धारण करा, तुमच्या घोड्यांना खूप छान सजवा, तुमच्या रथांना खूप छान सजवा. आणि हे लोक विचार करताय, नासधूस झाली, रक्तपात झालाय, विनाश झालाय. विनाश झाल्यानंतर युधिष्ठिर महाराजांवर काय परिस्थिती आली होती? मनातल्या मनात खंत भावना होती, मनातल्या मनात विचार करतायत, मला राजसिंहासनावर बसण्यासाठी एवढ्या लोकांचा मृत्यू व्हावा लागला. त्यांना तर वाईट वाटतंय, पण श्रीकृष्णांच्या मनात काय आहे? खूप छान कपडे घाला, खूप छान दागिने घाला, खूप छान घोड्यांना सजवा, खूप छान रथांना सजवा. आपल्याला एक महत्वाच्या कामावर जायचंय. त्यांना माहिती नाही कुठे जायचंय. कुठे घेऊन गेले श्रीकृष्ण? सुशोभित पांडवांना, सुशोभित घोड्यांना घेऊन कुठे गेले? भीष्मांना 10व्या दिवशी जिथे पाडलं होतं तिथे घेऊन गेले. आणि भीष्मदेवांच्या हृदयामध्ये अनेक अनेक वर्ष जी इच्छा त्यांनी परिस्थितीमुळे दाबून ठेवली होती, काय होती ती इच्छा? कधी हे धर्मनिष्ठ पांडव विजयी होतील, ती इच्छा पूर्ण केली श्रीकृष्णांनी. 125 वर्ष निरनिराळे गोष्टी झाल्या, निरनिराळे हल्ले झाले, निरनिराळे राजनीती झाली त्यांच्यावर, पण श्रीकृष्णाने त्या सगळ्या कार्यामधून शेवटी त्या 5 पांडवांना विजयी करून दिलं. आणि त्यांच्या मनामध्ये भीष्मदेवांची ती जी इच्छा आहे ती अजूनही त्यांना आठवते. कदाचित दुसरा कोणी व्यक्ती असता तर विसरला असता, अच्छा भीष्म पडले, ठीक आहे, बघतील ते, त्यांचं बघतील नाही. तर भक्ताप्रती किती प्रेम आहे श्रीकृष्णांना. या 5 पांडवांना तिथे घेऊन गेल्याने म्हणाले, भीष्म बघा आता तुमच्या मनात जी इच्छा होती ना ती पूर्ण झाली. आणि तेव्हा मग भीष्मदेव म्हणतात, काय हे सुंदर दृश्य आहे की ज्या दृश्य बघण्यासाठी मी इतके वर्ष जगलो आणि किती माझं शोषण मी सहन केलं. 2 प्रकारचे शोषण असतात, एक असतात शारीरिक शोषण आणि दुसरं असतं मानसिक शोषण. भीष्मदेवांवर त्यांच्या शपथीला घेऊन अनेक अनेक वर्ष दुर्योधनाने, दुःशासनाने, धृतराष्ट्राने मानसिक शोषण केलं होतं. जेव्हा आपण भीष्म कधी काय बोलते तर म्हणते, शपथ आठवते ना, सध्या राजसिंहासनावर कोण बसलाय? हा बसलाय. आणि तुम्ही शपथ काय घेतली होती? हस्तिनापूरच्या राजसिंहासनाप्रती तुम्ही नेहमी एकनिष्ठ राहणार म्हणून. हाताची घडी तोंडावर बोलायचं नाही अजिबात. त्या शोषणातून श्रीकृष्णांनी त्या दिवशी भीष्मदेवांना मुक्त केलं. आणि दुसरी गोष्ट की प्रेमळ श्रीकृष्णांनी एकनिष्ठ भक्त भीष्माच्या मनामध्ये जर कुठे त्याला प्रश्न आला, आयुष्यभर मी श्रीकृष्णांची भक्ती केली आणि आता शेवटच्या क्षणी माझ्या शरीरामध्ये किती बाण लागले. असं म्हणतात
इतके बाण होते की 2 बाणांच्या मध्ये आपण एक बोट नाही टाकू शकत, इतके बाण लागले होते भीष्मांना. त्या अवस्थेमध्ये तुमच्यातून कधी कोणाला चालताना कधी काटा लागलाय पायाला? आणि जेव्हा काटा लागतो तेव्हा काय म्हणतो आपण? इजा होते. कोणाचं तरी नाव घेतो ज्यांच्या नावामध्ये आपल्याला आश्रय प्राप्त करतो. कोणासाठी आई असेल, कोणासाठी श्रीकृष्ण असतील, पण बेसिकली इजा होते. विचार करू शकता, हे बाण फक्त लागले नाहीये, हे बाण फक्त टोचले नाहीये, हे बाण आरपार गेले आणि प्रत्येक अवयवामधून, हाडांमधून, मांसामधून हे बाण गेले. तर त्या दयनीय वेदनाग्रस्त परिस्थितीमध्ये माझ्या भक्ताला चुकीने पण एका क्षणासाठी पण माझं विस्मरण होऊ नये आणि त्या विस्मरणाच्या अवस्थेमध्ये जर मृत्यू झाला तर बिचारा हा यम यम वापी स्मरण भावम त्यजति अन्ते कलेवरम तम तमेवैति कौन्तेय सदा तद्भाव भावितः. श्रीकृष्ण गीतेमध्ये अर्जुनाला म्हणतात, मृत्यूच्या समयी जी काही भावना तुझ्या मनात असेल ते स्थान तुला पुढच्या जीवनात प्राप्त होणार. तर श्रीकृष्णांना हुरहुर लागली. श्रीकृष्णाच्या मनात आहे, बिचारा हा वेदनाग्रस्त जीवन जगलाय. कसं, कुठल्या स्तरावर वेदनाग्रस्त जीवन जगलाय हा भीष्म? मानसिक स्तरावर आयुष्यभर वेदनाग्रस्त जीवन जगलाय. आणि बिचाऱ्याचा शेवट कसा आहे? शेवटच्या क्षणी आता फक्त मानसिक वेदनाग्रस्त नाहीये, आता शारीरिक वेदनाग्रस्त पण आहे. दोन्ही बाजूने याच्यावर अमाप हल्ला झालाय. जर चुकीने शेवटच्या क्षणी याला जर माझं स्मरण नाही झालं, बिचाऱ्याचा वैकुंठ जाऊ शकतो. तर मी गॅरंटी देतो, माझ्या भक्तांनी जर प्रामाणिकपणे आयुष्यभर जर सेवा केली असेल, माझं स्मरण केलं असेल, मी त्याचा विमा देतो, मी गॅरंटी देतो, मी हमी देतो, कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या भक्ताचा वैकुंठ हुकणार नाही. तर काय करायला लागेल? गॅरंटी कशी देणार? या बिचाऱ्या भीष्मदेवांसमोर मी जाऊन उभा राहतो ना, मी त्यांच्या समोर जाऊन उभा राहिलो आणि जेव्हा मृत्यूचा क्षण येईल तेव्हा मला बघता बघता जर त्यांनी देह त्याग केला, कशा प्रकारे विसरतील मला? तर विचार करा, आपण जर प्रामाणिकपणे आयुष्यभर सेवा केली, आपण जर प्रामाणिकपणे आयुष्यभर साधना केली, तर श्रीकृष्ण म्हणताय, तुमच्या प्रयाण काळाची भीती तुम्हाला करायची गरज नाही. तुमच्या प्रयाण काळाची भीती मला करायची गरज नाही, मी चिंता करतो. तर म्हणून हे का सांगतोय की कधी कोणी म्हणू शकतं की भीष्मदेवांना श्रीकृष्णांनी शिक्षा दिली, पाडलं त्यांना, पण शिक्षा दिल्यानंतर, शिक्षा प्रासंगिक होती पण प्रेम त्यांचं शाश्वत आहे. तर शिक्षा दिल्यानंतर, पडल्यानंतर श्रीकृष्णांनी काय केलं? साधारणपणे भक्त परमेश्वराच्या दर्शनासाठी मंदिरात जातात. तुमच्यातून किती लोक बालाजी तिरुपतीच्या दर्शनासाठी उभे राहिले रांगेत? किती तास उभे राहिले तुम्ही? 8 तास. तर म्हणतात 8 तास. 8 तास कोणी व्यक्ती रांगेमध्ये उभा आहे का? 2 क्षणांसाठी श्रीकृष्णाचं दर्शन होईल. ते श्रीकृष्ण त्या भीष्मदेवांना चुकीने पण विस्मरण होऊ नये म्हणून तिथे जाऊन उभे राहिले आणि म्हणाले, आता बघ माझ्याकडे, आणि माझ्याकडे बघत बघत तू शरीर त्याग, अर्थात वैकुंठाला प्राप्त करण्याची मी तुला पूर्णपणे गॅरंटी देतो. याला म्हणतात प्रेम. तर जर भक्ताला श्रीकृष्णाचं दर्शन घेण्यासाठी वेळ नसेल, शक्य नसेल परिस्थितीमुळे, तर श्रीकृष्ण म्हणतात, काळजी करू नको, मी आहे ना. म्हणून आपण या मंदिरामध्ये जगन्नाथजींची पूजा करतो. जगन्नाथजींचा काय गुण आहे? जगन्नाथजी दरवर्षी रथयात्रेच्या निमित्ताने त्या सगळ्या लोकांना दर्शन देण्यासाठी बाहेर पडतात, जे आळसापोटी, काही कारणांपोटी, माहित नाही काय कारण असेल, पण म्हणतात मंदिरात जायचं, वेळ काढायचा. जर मंदिर आपल्या ऑफिसच्या रस्त्यावर असतं तर गेलो असतो, पण यांनी पण मंदिर कुठेच आतमध्ये टाकलं, म्हणून मेन रोडवर टाकायला पाहिजे होतं. तर कोण ते एवढे सगळे वळण आहेत, लेफ्ट राईट करत आणि 80 स्पीड ब्रेकर, तर ते कोण एवढ्या हळू स्पीडने जाणार आणि भगवंताचं दर्शन घेणार? तर जगन्नाथजी त्यांचा विचार करतायत आणि म्हणतायत, नाही, मला त्यांना दर्शन द्यायचं. म्हणून नरसिंहदेवांनी तो आतिथ्य सत्कार स्वीकार केला जो हिरण्यकश्यपूने कधी दिलाच नाही. श्रीकृष्णांनी त्या मातृत्वाच्या भावनेला स्वीकार केलं जे पुतनेने कधी अर्पणच नाही केलं. रामचंद्र आहेत. रामचंद्र जेव्हा रावण मारला गेलाय आणि रावणाचा शव आहे, तर त्यांच्या परिवारातला आता कोण उरलाय? एक व्यक्ती फक्त उरलाय, कारण तो त्यांच्या बाजूला नव्हता, तो रामचंद्राच्या बाजूने लढला, तो आहे विभीषण. तर विभीषण आहे
आणि विभीषण म्हणतायत मी अस्थिला या चितेला मी अगदी नाही देणार. या व्यक्तीने आयुष्यभर अधर्म केला आणि अधर्माचा शिखर काय केला की अधर्माचे स्रोत असलेले रामचंद्र आहेत. तर रामायणामध्ये एका श्लोकामध्ये म्हणतात धर्मो ही विग्रहवान राम. विग्रहवान विग्रहवान म्हणजे जर धर्मतत्वाचा विग्रह बनवला आपण, जसं लाकडाचा विग्रह आहे, संगमरवराचा विग्रह आहे, कुठल्या धातूंचा विग्रह आहे, दगडाचा विग्रह आहे, तर म्हणतात धर्मतत्वाचा जर विग्रह बनवला तर कसा दिसेल तो रामचंद्र. धर्मो ही विग्रहवान राम. तर विभीषण म्हणतायत यांनी आयुष्यभर अधर्म केला तो मी सहन केला, पण शेवटी काय अधर्म केला. सर्व धर्मतत्वाचे विग्रह असलेले स्रोत असलेले रामचंद्र त्यांच्या पत्नीवर आक्रमण केलं. बरं चुकीने चूक होते, पण मी अनेक वेळा त्यांना सांगितलं असं नका करू नका करू, पण यांनी ऐकलं नाही. अशा या जाणून बुजून, जसं लोचनदास ठाकूर आहेत ते म्हणतात, काय म्हणतात, जानिया शुनिया विष खैनो. मला माहिती होतं मनुष्य जन्म पाहिया राधाकृष्ण न भजिया. जानिया शुनिया विष. मला वैष्णवांनी सांगितलं अरे तुला मनुष्य जन्म प्राप्त झालाय, राधाकृष्णाची सेवा कर. सर्व पुस्तकांमध्ये साधू संतांनी, तुकाराम महाराजांनी, नामदेवांनी, एकनाथ महाराजांनी नेहमी एकच सांगितलं, नाम घे रे नाम घे, नाम परते साधन नाही. पण मी मी म्हटलं दुनियाभरचे गाणे गाईन पण हरिनाम नाही करणार. जानिया शूनिया, जानिया म्हणजे माहिती होतं, शूनिया म्हणजे ऐकलं होतं, विष खैनू आयुष्यभर मी विष खाल्लं. तर विभीषण रामचंद्रांना म्हणतायत यांनी जानिया शूनिया विष खैनू. याला माहिती होतं चुकीचं काय आहे, पण एक हट्ट म्हणून यांनी केलं या व्यक्तीला मी अग्नी नाही देणार. तेव्हा रामचंद्र काय म्हणतात, रामचंद्र म्हणतात जे काही वैर होतं ना ते संपलं, मृत्यू झाला याचा, माझी आज्ञा आहे. तर तो जो श्लोक आपण वाल्मिकी रामायणामध्ये जर बघितला त्याच्या म्हणतात अहम, तू जसा मला आहेस तसंच रावण आहे. सह असं काहीतरी म्हणतात, बेसिकली त्याचं जे भाषांतर आहे ते आहे तू तुझं जसं नातं माझ्याशी आहे तसंच रावणाशी आहे. तर म्हणतात मी तुला आज्ञा देतो या रावणाच्या शवाला तुला अग्नी द्यायला लागेल म्हणून. आता विभीषण काय करणार, विभीषणाला अग्नी द्यायला लागते. सो श्रीकृष्णांनी ते बघितलं जे कधी अर्पण नाही केलं, नरसिंहदेवांनी ते बघितलं स्वीकार केलं जे अर्पणच नाही केलं, तसंच रामचंद्रांनी ती गोष्ट दाखवून दिली विभीषणाला जी होतीच नाही. रामचंद्रांप्रती रावणाने कधीच सेवा नाही केली, पण म्हणतायत नाही नाही याचे अंतिम संस्कार कर. आणि त्यानंतर काय केलं, युद्ध समाप्त झाल्यानंतर काय केलं, तुमच्यातून किती लोक हरिद्वार ऋषिकेश यात्रेला होते. आपण हरिद्वार ऋषिकेश नंतर थोडं हिमालयाकडे जेव्हा गेलो तेव्हा पहिलं एक प्रयाग लागतं. कोणाला आठवतं कुठलं आहे, देवप्रयाग. तर देवप्रयागामध्ये अलकनंदा आणि भागीरथी हे मिळतात. तर तिथे एक स्थान आहे रामचंद्रांचं रघुनाथ मंदिर आहे. आपण सगळे तिथे गेलो होतो, तुमच्यातून काही लोक विसरले. तर ते रघुनाथ मंदिर तिथे काय, देवप्रयागला काय, रामचंद्र आणि लक्ष्मण युद्ध समाप्त झाल्यानंतर एका ब्राह्मणाची हत्या केल्याचं पाप त्याचं तपस्या करण्यासाठी हिमालयाकडे गेले. आणि आपल्यातून किती लोक ऋषिकेशला जेव्हा गेले होते तेव्हा आपण लक्ष्मण पूल होत आहे, आठवतं, जानकी पूल आठवतोय, आठवतोय काही लोकांना तरी आठवतोय, काही हरकत नाही. तर एक राम पूल आहे, एक लक्ष्मण पूल. तो लक्ष्मण पूल काय आहे माहिती, हे या बाजूने आले आणि त्यांना हिमालयात जाण्यासाठी गंगा पार करायची होती. लक्ष्मणाने बाणांच्या आधारे तिथे पूल बांधला आणि त्या पुलावर चालून श्रीराम आणि श्री लक्ष्मण गंगेला पार केले आणि देवप्रयागला पोहोचले. आणि देवप्रयागला तिथे पवित्र ठिकाणी तिथे बसून त्यांनी तपस्या केली. आज पण जर आपण देवप्रयागला गेलो तर त्या रघुनाथ मंदिरामध्ये आपण दर्शन करू शकतो रामचंद्रांचं. आणि तिथे एक शिळा आहे, अजूनही तिथे एक असं दगड आहे, तिथे बसून रामचंद्रांनी तपस्या केली होती. आणि तुम्ही म्हणाल युद्धाच्या आधी तपस्या केली का, आम्ही बऱ्याच असुरांबद्दल ऐकलंय
तिथे युद्ध करण्याची पूर्वतयारी म्हणून तपस्या करतात, नंतर ब्रह्मदेवांना किंवा शंकराला प्रसन्न करतात आणि त्यांना म्हणतात एवढी तपस्या केली तर हे शस्त्र हे अस्त्र दे जेणेकरून मी युद्धामध्ये जिंकेन. तर रामचंद्रांनी तपस्या युद्धापूर्वी केली की युद्धानंतर केली? ओके, 3 लोकांनी उत्तर दिलं, थँक्यू. युद्धा आधी नाही केली, युद्धानंतर केली. त्यांना युद्ध करण्यासाठी पूर्वतयारी करायची नाहीये, गरज नाहीये, पण तपस्या केली की माझ्याकडून ब्रह्महत्या झाली. रावणाच्या वर्तणुकीत एका ब्राह्मणाचे किती घटक आपल्याला दिसतात, किती गुण त्याच्यामध्ये दिसतात. 18व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण ब्राह्मणाबद्दल बोलतात, तेव्हा शमो दमः तपः शौचम ज्ञानम विज्ञानम आस्तिक्यम ब्रह्मकर्म स्वभावजम. ब्राह्मणाचे काय? क्षमा म्हणजे इंद्रिय नियंत्रण, दम म्हणजे मनाचं नियंत्रण, तपः शौचम म्हणजे बाहेरून पण स्वच्छ आहे आणि आंतरिक पण स्वच्छ आहे, ज्ञानम विज्ञानम आस्तिक्यम म्हणजे सिम्प्लिसिटी, साधेपणा, होतं शम, होतं दम. सो ब्राह्मण कुळात जन्मलाय आणि ब्राह्मणाचे काय गुण आहेत हे रामचंद्रांना माहिती आहेत. आणि त्या व्यक्तीने ज्याने ते कधी ब्राह्मणाचे गुण कधी प्रदर्शित नाही केले त्याला मारल्याचं तपस्या, त्याची तपश्चर्या करण्यासाठी प्रभू रामचंद्र जिंकल्यानंतर आसनस्थ होऊन राज्य करणं सोडून देवप्रयागला जाऊन हिमालयामध्ये तपस्या करतात. तर म्हणून श्री विष्णू असे व्यक्ती आहेत जे आपल्यातला चांगुलपणा शोधून काढतात. आणि कदाचित आपल्याला जर थोडा प्रामाणिकपणा असेल तर आपण श्रीकृष्णांना सांगू, तुम्ही जो प्रामाणिकपणा शोधण्याचा प्रयत्न करताय तो तुम्हाला सापडणार नाहीच आहे. कधी का नाही सापडणार आहे? कारण तो नाहीच आहे. आपल्यामध्ये जो चांगुलपणा नाहीये तो रामचंद्र शोधून काढतात. आपल्यामध्ये जो चांगुलपणा नाहीये तो श्री कृष्ण शोधून काढतात. आपल्यामध्ये जो चांगुलपणा नाहीये तो श्री नरसिंह शोधून काढतात. आणि त्यामुळे आपण या भगवंतांप्रती किती कृतज्ञ राहायला पाहिजे. तर भागवतामध्ये व्यक्तींचे प्रकार सांगितले. काय काय प्रकार आहेत व्यक्तींचे? तर काही प्रकार तुमच्या समोर मी मांडतो. एक प्रकार आहे साधू. साधू म्हणजे सज्जन. तर साधू म्हणजे काय? आपल्या आजच्या या चर्चेच्या संबंधामध्ये साधू म्हणजे जर कोणी काही चांगलं काम केलं असेल तर त्याला श्रेय देणे. कोणी जर लहान चांगलं काम केलं असेल तर त्याला श्रेय द्यायला पाहिजे. आपण त्याला नेहमी धन्यवाद म्हणायला पाहिजे. जे काही केलं असेल त्यासाठी धन्यवाद म्हणायला पाहिजे. त्याला म्हणतात साधू, त्याला म्हणतात सज्जन. असाधू म्हणजे काय? असाधू म्हणजे जरी कोणी काय केलं असेल पण त्याला काय आपण श्रेय नाही देणार. तर संस्कृत भाषेमध्ये काही शब्दांची रचना असते. जसं मराठीमध्ये आपण म्हणतो छान, खूप छान काम केलं आहे. मग आपण म्हणतो त्याच्यापेक्षा जर अजून छान असेल तर म्हणतो आणखी छान, किंवा आपण म्हणू खूप छान. तर त्याच्या वरचा स्तर झाला. आणि त्याच्या अजून एक वर स्तर आहे खूपच छान. याच्यापेक्षा अजून छान नाही होऊ शकत. तर छान, अतिशय छान किंवा खूप छान, आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात वर आहे खूपच छान. तसं संस्कृत भाषेमध्ये कुठल्याही शब्दाला तर लावलं तर त्याला आणखी, आणि म लावलं तर सगळ्यात जास्त. तर साधू म्हणजे कोण? जो कोणी कधी काही छान काम केलं तर त्याला श्रेय देतो. साधू तर म्हणजे काय? कोणी छोटंसं काम केलं असेल त्याला खूप जास्ती श्रेय देतो. साधू तम म्हणजे काय? ज्याने काही केलंच नसेल त्याला पण श्रेय देतो. आणि त्याच्या पलीकडे एक स्तर आहे, त्याला म्हणतात अति साधू तम. तर साधू म्हणजे जितकं केलंय तेवढं श्रेय देतो. साधू तर म्हणजे लहान केलं असेल तर जास्ती श्रेय देतो. साधू तम म्हणजे जर केलं नसेल तरी तो श्रेय देतो. मग अति साधू तम काय असेल? अति साधू तम आहे त्यांनी काहीच केलं नाही पण त्याला सगळ्यात श्रेष्ठ जे श्रेय शक्य आहे ते देतो. सगळ्यात जास्ती श्रेष्ठ श्रेय काय या जगामध्ये? जन्म मृत्यूच्या पलीकडे शाश्वत वैकुंठामध्ये शाश्वत परमेश्वरासोबत शाश्वत नातं संधी देणं, त्याच्यापेक्षा जो श्रेष्ठ काय? तर नरसिंहदेव आहेत, श्रीकृष्ण आहेत, प्रभू रामचंद्र आहेत. हे कुठल्या स्तरामध्ये येतात? अति साधुतम. तर आपण अजून 5 प्रकार बघूया.
साधू म्हणजे कोण? जो जे झालंय त्याला तो श्रेय देतो. असाधू म्हणजे कोण? काही श्रेय देण्याची गरज असेल पण तो श्रेय नाही देत आहे. मग असाधू तर कोण आहे? असाधू म्हणजे श्रेय देण्याची गरज आहे पण तो श्रेय देत नाही. मग असाधू तर म्हणजे कोण? श्रेष्ठ कोण आहे म्हणजे की जर कोणाकडून काही चूक झाली नसेल तरी त्याच्यामध्ये चूक बघणं. साधू कोण होता? केलंय काहीतरी आणि त्या प्रमाणामध्ये जर थोडं केलं असेल तर छोटं श्रेय देईल, मोठं केलं असेल तर मोठं श्रेय देईल. तसं असाधू कोण आहे? कितीही करा, काहीही करा, पण तो श्रेय देणार नाही कारण त्याच्या डोळ्यामध्ये तुम्ही काही केलंच नाही. मग असाधू तर कोण आहे? असाधू तर तो आहे जे तुम्ही कधी काही चूक केली नाहीये पण तो नेहमी तुम्हाला काहीतरी सांगत असतो की तुझ्याकडून ती चूक झाली, तुझ्याकडून ती चूक झाली आहे म्हणून. तो म्हणतो माझ्याकडून चूक झाली नाहीये, नाही तुझ्याकडून ती चूक. त्याला म्हणतात असाधू तर. असाधुतम कोण होईल? असाधुतम आहे त्या व्यक्तीकडून कधी काही चूक झाली नाहीये आणि त्याला इतकं शाप मिळालाय, त्याची जी निंदा होते किंवा त्याला जे ऐकवलं जाते ते किती प्रमाणात आहे? इतक्या प्रमाणात. आणि चूक काय झाली? इतकीशी चूक झाली. तर त्या प्रमाणामध्ये काही कनेक्शनच नाही. त्याला म्हणतात असाधुतम. मग याच्या पलीकडे एक शेवटचं स्तर आहे अति असाधुतम. काय असेल? अति असाधुतम आहे जेव्हा कोणाकडून काही चूक झाली नसेल आणि त्याला आपण आयुष्यभरासाठी अपराधी ठरवतो आणि आयुष्यभरासाठी त्याला ऐकवतो. सो साधू, अति साधू तम कोण होता? त्याच्याकडून काही केलंच नाही त्याने चांगलं पण त्याला आयुष्यभरासाठी सगळ्यात श्रेष्ठ जे स्थान होतं ते त्याला दिलं. तसं अति असाधू तम कोण आहे? त्याच्याकडून चूक काही झालीच नाहीये आणि त्याला आयुष्यभरासाठी अपराधी ठरवलं आपण आणि त्याची आयुष्यभर आपण निंदा करतोय. तर परमेश्वर कुठल्या, या 5 कॅटेगरी सांगितले मी तुम्हाला, इथे 4 आणि इथे 4, 8 सांगितले. परमेश्वर कुठल्या स्थानात येतात? अति साधू तम. आणि कधी कधी आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो? तो मी माझ्याबद्दल जेव्हा विचार करतो माझं असं नेहमीच लक्षात येतं अति असाधू तम, की कोणाकडून काही चूक झालीच नसेल पण त्याच्यासाठी आयुष्यभरासाठी लांछन लावणं कोणावर. तर इंग्रजीमध्ये एक गोष्ट आहे, एव्हरी सेंट हॅज ए पास्ट, एव्हरी सिनर हॅज ए फ्युचर. तर नेहमी काय म्हणीचं अर्थ काय आहे? कोणाकडून कितीही चूक झाली असेल ती चूक शाश्वत नाहीये. का? कारण आत्मा शाश्वत आहे पण त्याची चूक जी झाली ती शरीराकडून झाली, तर शरीर अशाश्वत आहे. जर शरीरच अशाश्वत आहे तर ती चूक शाश्वत कशी असू शकते? म्हणून कोणाला पण आपण कधी नाही म्हणायला पाहिजे की याची ही जी चूक आहे ती शाश्वत चूक आहे. उलट त्या व्यक्तीला त्या चुकीला सुधारायला नेहमी मदत करायला पाहिजे. आणि एव्हरी सेंट हॅज ए पास्ट म्हणजे काय? जो कोणी खूप छान सज्जन शुद्ध व्यक्ती आपल्याला समोर दिसतोय त्याचा पण एक इतिहास असू शकतो की त्यांनी त्या वाईट परिस्थितीतून स्वतःला बाहेर काढलं, कष्ट केले, श्रम केले आणि म्हणून आज तो पवित्र जीवन जगतोय. सो एव्हरी सेंट हॅज ए पास्ट हे तर खूप समजायला सुंदर आहे, सोपं आहे, पण एव्हरी सिनर हॅज ए फ्युचर हे आपल्या महत्वाचं आहे. तर म्हणून आपल्याकडून कधी असं होऊ नये की आपण कोणा एका व्यक्तीला एका नजरेने बघतो आणि आयुष्यभर त्याला त्या नजरेतून बाहेर येण्यासाठी आपण संधी पण देत नाही. जर आपण त्याला त्या गुन्ह्याला जर आपण दोषी ठरलो तर आपण बेसिकली परमेश्वराच्या एक्झॅक्टली विरुद्ध स्थानावर चाललो आहे. तर परमेश्वर आपल्याला आपण चर्चा केली, आपण पहिल्या शनिवारच्या प्रवचनामध्ये चर्चा केली होती की रामनवमीच्या दिवशी आपण कोणाकडून शिकायला पाहिजे? रामचंद्रांकडून शिकायला पाहिजे. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपण कोणाकडून शिकायला पाहिजे? श्रीकृष्णाकडून शिकायला पाहिजे. पण नरसिंह जयंतीच्या दिवशी कोणाकडून शिकायला पाहिजे? नरसिंहदेवाकडून नाही शिकायला पाहिजे. थोड्याचा तरी पोट पाडणार आपण आणि नख वाढवणार आणि आई वडील सांगतील नख कापणार नाही, त्या दिवशी नरसिंह जयंतीमध्ये नख. सो प्रल्हादाकडून शिकायला पाहिजे. तर आपण आतापर्यंत जी चर्चा केली त्यामध्ये एक लक्षात आलं की परमेश्वर अति साधू तम आहे. प्रल्हादाचं काय म्हणणं आहे? प्रल्हादाबद्दल पण चर्चा करूया कारण प्रल्हादाकडून शिकायला पाहिजे आपल्याला. प्रल्हाद एक खूप सुंदर 7व्या स्कंदामध्ये अध्याय क्रमांक 9 आहे, त्याच्यामध्ये एक खूप छान प्रार्थना अर्पण करतात भगवंतांना. तर त्याच्यामध्ये ते म्हणतात
एवं जनं निपतितं प्रभवाहि कूपे कामाभिकाममनुयः प्रपतन् प्रसंगात् कृत्वात्मसा सुरऋषीणा भगवान् गृहीत सोऽहं कथं नुविसृजे तव भृत्य सेवाम्. तर भगवंतांनी नरसिंहदेवांनी प्रल्हादाला एक प्रस्ताव दिला होता की आता तुला मुक्ती मिळायला शक्य आहे, मी तुला वैकुंठ देऊ शकतो, पाहिजे का तुला मुक्ती. ते या श्लोकामध्ये म्हणतात एवं जनम निपतितम प्रभवाहि कूपे. म्हणतात हे भौतिक जग जे आहे एका कूपासारखं आहे, एका विहिरीसारखं आहे. पण कुठली विहीर? आटलेली विहीर. आणि आटलेल्या विहिरीमध्ये अही म्हणजे साप आहे. तर कोण एका आटलेल्या विहिरीमध्ये जर पडलं आणि त्या आटलेल्या विहिरीमध्ये जर असंख्य साप असतील तर त्याचे काय हाल होत असतील. म्हणतात प्रभवाहि कूपे, मी अशा प्रकारे निपतितम, मी भोगी वृत्तीच्या लोकांच्या मार्गाचं अनुगमन करत करत ते पण त्या विहिरीत पडले आटलेल्या, त्यांना पण त्रास होतोय आणि त्यांच्या मार्गाचं अनुगमन करत करत मी पण त्याच्यामध्ये पडलोय. आणि आता काय झालं, त्या परिस्थितीत मी जेव्हा होतो, पडीक परिस्थितीमध्ये जेव्हा होतो तेव्हा काय झालं माहितीये, कृत्वा आत्मसात सुर ऋषीना भगवान गृहीत. सुर ऋषी कोण आहे? देवर्षी कोण आहे? सुर आणि असुर. तर सुर म्हणजे देवता, तर आपण देवर्षी म्हणतो ना, तसं इथे त्यांनी शब्द काय वापरलाय, सुर ऋषी. तर सुर ऋषी कोण आहे? नारद मुनी. तर म्हणतात कृत्वा आत्मसात सुर ऋषीना भगवान गृहीत. माझ्या जीवनामध्ये सुर ऋषी आले, नारद ऋषी आले आणि नारद ऋषींनी मला आपलंसं केलं. कृत्वा आत्मसात. तर म्हणतात सोहम कथम नु विसृजे तव भृत्य सेवा. तुम्ही मला म्हणताय अरे सगळं सोडून दे, हे जग वाईट आहे, आता तू वैकुंठाला जा. पण मला एक तुम्हाला प्रश्न आहे, मी जेव्हा पतित अवस्थेत होतो तेव्हा मला वाचवायला कोण आलं? नारद मुनी आले. आणि त्या नारद मुनींनी मला त्या पतित अवस्थेमधून माझा उद्धार केला आणि आज मी तुमच्या समोर उभा आहे. मी त्या नारद मुनींची सेवा त्यागून स्वार्थी होऊन वैकुंठाला कसं काही स्वीकार करू? कोणी आले व्यक्ती ज्याला समोर वैकुंठातून लोक येतील, वैकुंठवासी येतील आणि म्हणतील हे आहे तिकीट, वैकुंठाला जाण्याचं तिकीट आहे, चल माझ्यासोबत. आणि आपण तेव्हा म्हणू एक मिनिट, मी जेव्हा पतित अवस्थेत होतो, काम क्रोध मोह माया मद मत्सर्याने जेव्हा ग्रस्त होतो तेव्हा तुमचे प्रतिनिधी येऊन मला मार्गदर्शन केले आणि तेव्हा कुठे मी त्या पतित परिस्थितीतून बाहेर पडलो. आज त्या व्यक्तीला विसरून मी वैकुंठाला जाऊ? तर तुम्हाला सर्वांना प्रश्न आहे, तुम्ही सगळे भरपूर वाचिक वर्ग आहे आपला, भागवत वाचता, भागवताचं भरपूर ग्रुप्समध्ये रीडिंग पण चालू आहे. तर तुम्हाला एक प्रश्न आहे की सूर्य ऋषींनी, नारद ऋषींनी प्रल्हाद महाराजांना आत्मसात केलं का? हे म्हणतायत सूर्य ऋषी आले माझ्या जीवनात आणि मला त्यांनी आपलंसं केलं. तर नारद मुनींनी प्रल्हाद महाराजांना आत्मसात केलं का? ठीक आहे, तुम्हाला मदत करण्यासाठी अजून एक हिंट देतो. प्रल्हाद आणि नारद मुनी यांचा एकत्र येण्याचा जो प्रसंग आहे तो वर्णन करणार का मला? आईच्या पोटात होते आणि आईच्या पोटामध्ये त्यांनी देवर्षी नारदांकडून ऐकलं. तर तेव्हा देवर्षी नारद जो प्रवचन करत होते, जी शिकवण देत होते, ते प्रल्हादाला देत होते? ते कोणाला देत होते? कयाधूला देत होते. बट पोटातल्या प्रल्हादांनी ऐकलं. पण ते जे सांगत होते ते प्रल्हादाला उद्देशून सांगत होते का? कयाधूला सांगत होते. तर म्हणून जसा भगवंत तो आतिथ्य सत्कार स्वीकार करतात जो अर्पण केलाच नाही, त्या मातृत्वाला स्वीकार करतात जे मातृत्वाने अर्पण केलं नाही, तसं प्रल्हाद पण त्या अति साधू तम परमेश्वरांचे भक्त आहेत. तर भक्त कसा असेल? अति असाधू तम नाही. ठीक आहे, 2-3 लोक ऐकतात समोर की भक्त जर परमेश्वर अति साधू तम असतील तर भक्त पण नेहमी अति साधू तम असतील. आणि अति साधू तमाचा मी काय गुण सांगितला? ती गोष्ट बघायची कला शिकायची आहे जी समोरचा व्यक्ती अर्पणच नाही करत आहे. म्हणून नारद मुनींनी जी शिकवण प्रल्हादाला कधी दिलीच नाही, ती शिकवण दिली होती आईला. पण प्रल्हाद महाराज काय म्हणतात? सूर्य ऋषी यांनी मला आत्मसात केलं आणि त्या सूर्य ऋषींची सेवा सोडून मी वैकुंठाला कसा जाऊ? याच्यातून एक लक्षात येतं की परमेश्वर जसे असतात तेच गुण त्यांच्या भक्तांमध्ये पण येतात. आपण श्रील प्रभुपादांचे अनुयायी आहोत. प्रभुपादांच्या जीवनामध्ये शिले घडलं आहे. श्रील प्रभुपादांचे एक शिष्य होते, थोडे पथभ्रष्ट झाले,
आणि एक दिवशी प्रभुपादांना जेव्हा भेटायला आले तेव्हा प्रभुपादांना उपदेश करायला लागले. प्रभुपाद म्हणतायत, तू सोडून गेलास मला, पण तू कुठे इकडे तिकडे भरकटतोयस, तू पुन्हा वापस ये इस्कॉनमध्ये आणि असे जे केस जे सगळे लांब गेलेस ते केस सगळे तू काढून टाक. आपले डिवोटीज कसे आहेत बघ, बारीक केस ठेवतात, शिखा ठेवतात, इथे कपाळावर तिलक लावतात, तसं तू परत एकदा हो, मी तुला पुन्हा एकदा स्वीकार करायला तयार आहे. तर त्या शिष्याने उपदेश द्यायला सुरुवात केली. प्रभुपादांना सांगतायत, प्रभुपाद ऍक्च्युली जीवनाचा उद्देश असा असा असतो. तर प्रभुपाद क्रोधित झाले. म्हणतो, प्रभुपाद तुम्हाला थोडंसं मी समजावून सांगतो, तुम्ही क्रोधित होऊ नका, ऍक्च्युली जीवनाचा उद्देश काय. तर असं ते वाढत गेलं आणि प्रभुपादांनी सांगितलं, याला बाहेर जाऊन फेका. तर ते ब्रह्मानंद महाराज होते. ब्रह्मानंद महाराज थोडे स्ट्रॉंग होते. ब्रह्मानंद महाराजांना असंच त्याची सेवा पाहिजे होती नेहमी. त्याला तर उचललं, बाहेर नेलं आणि ठेवलं. आणि मग तमाल कृष्ण महाराज आहेत. तमाल कृष्ण महाराजांनी तेव्हा प्रभुपादांना विचारलं, प्रभुपाद या भक्ताला तुम्ही त्यागलं का. तेव्हा प्रभुपादांनी काय उत्तर दिलं असेल. तेव्हा प्रभुपादांनी उत्तर दिलं, श्री चैतन्य महाप्रभू हे परमेश्वर आहेत आणि म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंना प्रचार करण्यासाठी कोणाच्या मदतीची गरज नाही आहे. श्री चैतन्य महाप्रभूंनी एकट्याने प्रचार केला. पूर्ण दक्षिण भारताला कोणी तारलं, श्री कृष्ण चैतन्य महाप्रभूंनी. कसं तारलं, नाम संकीर्तन करता करता तारलं, हरिनामाने तारलं आणि केवळ दृष्टीपाताने तारलं. तेवढी शक्ती म्हणाले प्रभुपाद श्री चैतन्य महाप्रभूमध्ये. पण दुसरं वाक्य किती सुंदर बोलते, म्हणाले श्री चैतन्य महाप्रभू परमेश्वर आहेत. श्री चैतन्य महाप्रभूंना दुनियाला जगाला तारण्यासाठी कोणाची गरज नव्हती मदतीची, स्वतः परमेश्वर आहेत. पण मी श्री चैतन्य महाप्रभू नाही आहे, मी तुम्हा सर्वांच्या मदतीवर अवलंबून आहे आणि म्हणून तुम्हाला मी कधी त्यागू नाही शकत. तुम्ही जर मला मदत नाही केली तर मी प्रचार कसा करणार. तर तमाल कृष्ण महाराज जिथे उपस्थित होते, तमाल कृष्ण महाराज मनातल्या मनात विचार करतायत, आमच्यामुळे तुम्हाला मदत होते. आम्ही गटारीत कुठे पडलेलो होतो ते आम्हाला माहिती आहे आणि तुम्ही तिथे आलात, बावरीमध्ये आलात, न्यूयॉर्कमध्ये आलात, आम्ही वाया गेलेलं जीवन जगत होतो, तिथे तुम्ही आलात आणि तुम्ही आम्हाला आत्मसात केलं आणि आम्हाला हळूहळू एक एक बोट देऊन उभं राहायला शिकवलं, चालायला शिकवलं, धावायला शिकवलं आणि आता पूर्ण जगाला धावायला शिकवताय. आणि आता तुम्ही आम्हाला म्हणताय मी परमेश्वर नाही, मी काय स्वतः एकटा प्रचार नाही करू शकत, पण मी तुमच्या मदतीवर अवलंबून जीवन जगतोय. तर तमाल कृष्ण महाराज मनातल्या मनात विचार करताय, कोण कोणाला मदत करतंय आणि कोण कोणावर अवलंबून जीवन जगतंय. तर प्रभुपादांनी भक्तांच्या जीवनात जी काही ते मदत करत होते, ते मदत करत होते प्रभुपादांना की प्रभुपाद त्यांना मदत करत होते. नाही, प्रभुपाद त्यांना मदत करत होते. पण प्रभुपादांनी नेहमी कृतज्ञतेची भावना ठेवली आणि 1972ची ती फेमस व्यासपूजा आहे, त्याच्यामध्ये प्रभुपाद आपल्या सर्व शिष्यांनी व्यासपूजा संपल्यानंतर म्हणतात, मी तुम्हा सर्वांप्रती खूप खूप ऋणी आहे. तुम्ही माझ्या गुरु महाराजांचे प्रतिनिधी आहात आणि माझ्या गुरु महाराजांनी तुम्हाला केवळ माझी मदत करण्यासाठी पाठवलं. तर अतिसाधुतम व्यक्तीचं काय गुण आहे, ते गोष्टी ते ग्रहण करतात आणि त्याला प्रतिसाद देतात, जी गोष्ट त्यांनी अर्पणच नाही केली. तर आपण आधी भगवंतांबद्दल बघितलं, त्याच्यानंतर प्रल्हाद महाराजांबद्दल बघितलं आणि त्यानंतर प्रभुपादांबद्दल बघितलं. तर म्हणून शुद्ध वैष्णव कसे, शुद्ध वैष्णव आपल्यामध्ये तो चांगुलपणा बघतात जो आपल्याला कधी दिसतच नाही. तर म्हणून आज आपण प्रल्हाद महाराजांना नेहमी विनंती करायला पाहिजे की हे प्रल्हाद, मला खूप मदतीची गरज आहे. तर म्हणून सुरुवात कुठून केली आपण, प्रल्हाद हृदय आल्हादम भक्त अविद्या विदारणम शरद इंदू रुचिम वंदे परिंद्र वदनम हरिम. की हे नरसिंह, तुम्ही भक्तांच्या हृदयातली अविद्या नाश करता. माझं जीवन ज्या दिशेने चाललंय, मला एक लक्षात येत आहे, अति असाधुतम माझं चाललंय. मी कोणा भक्तावर नेम लावलाय आणि त्यांना आयुष्यभरासाठी घोषित केलंय की हे चुकीचे आहेत म्हणून. अति असाधुतम वरून मला हा पूर्ण जो अंतर आहे तो गाठायचा नाही. आणि त्याचं दुसरं टोक काय, अति साधुतम. त्या अति साधुतम स्तराला गाठण्यासाठी मला मदत करणार का. का बरं, कारण गुरु महाराज अति साधुतम आहेत, ज्याच्यामध्ये काही योग्यता नाही आहे त्याच्यामध्ये पण योग्यता बघून त्यांना धन्यवाद म्हणतात. श्रील प्रभुपाद पण नेहमी म्हणतात की तुमच्या मदतीवर अवलंबून जीवन जगतोय मी. तर म्हणून आज आपण ही प्रार्थना करायला पाहिजे, कशा प्रकारे आपण आजूबाजूच्या वैष्णवांमध्ये काही चांगले गुण बघू शकतो आणि जर शक्य झालं तर
त्यांचं प्रभुपादांच्या आंदोलनामध्ये जे काही श्रेय आहे, कोणाचं कमी श्रेय असेल, कोणाचं जास्ती श्रेय असेल, तेवढं तरी आपण त्यांना अप्रिशिएट करायला पाहिजे. कोणी कमी श्रेय केलं असेल तर तेवढं तरी आपण त्यांची सांत्वना करून त्यांना म्हणायला पाहिजे की तुमच्यामुळे हे होतंय, तुमच्यामुळे हे होतंय. म्हणून दुसऱ्यांमध्ये चांगले गुण बघणे हे आपल्यासाठी किती महत्वाचं आहे हे आपण प्रल्हाद महाराजांकडून शिकतो. आणि आज हे 2 शब्द बोलून आपण प्रल्हाद महाराजांना डोळे बंद करून त्यासाठी प्रार्थना करत होते की हे प्रल्हाद, वैष्णवांमध्ये अमाप चांगले गुण आहेत, हे चांगले गुण बघण्याची दृष्टी द्या. आणि तरच आपली नरसिंह चतुर्दशी शेवटी नरसिंहदेव हे 7व्या स्कंदामध्ये अध्याय क्रमांक 9 मध्ये प्रल्हाद महाराज नरसिंहदेवांना प्रार्थना अर्पण करतात आणि 10व्या अध्यायामध्ये मग नरसिंहदेव प्रल्हाद महाराजांशी बोलतात. तर तेव्हा म्हणतात, भविष्यामध्ये जो कोणी भक्त म्हणतात प्रल्हाद महाराजांच्या त्या मार्गाचं अनुगमन करेल तो मला प्रसन्न करेल, मला वेगळं प्रसन्न करण्याची गरज नाही. नरसिंहदेवांनी भागवतामध्ये आपल्याला एक आशीर्वाद दिला आहे, वेगळी नरसिंहदेवांची पूजा करायची पण गरज नाही आहे. केवळ प्रल्हादाच्या मार्गाचं अनुगमन केलं त्याच्यामध्ये नरसिंहदेवांची पूजा सामील आहे. म्हणून आपण सगळे प्रार्थना करूया प्रल्हाद महाराजांना की हे प्रल्हाद महाराज, आम्हाला आजूबाजूला जेवढे वैष्णव आहेत त्यांच्यामध्ये चांगला गुण बघण्याची वृत्ती वृद्धिंगत करण्याची शक्ती द्या. तुम्हाला 8:30 पर्यंत वेळ होता, इथेच सांगतो. आता सुंदर एक नाटिका आहे आणि त्यानंतर आपण एकत्र मिळून नरसिंह आरती गाणार आहोत. त्यामध्ये आपण नरसिंहदेवांना पुन्हा प्रार्थना करूया. प्रल्हाद जयदेव गोस्वामी आहेत, त्यांनी त्या आरतीमध्ये म्हणतायत, त्यांच्या अनुसार नरसिंहदेव जे जगात आले ते हिरण्यकशिपूला मारायला नाही आले. ते म्हणतात, नमस्ते नरसिंह प्रल्हाद अल्लाह. म्हणून नरसिंहदेवांचं जे मुख्य अवताराचं जे कारण आहे ते प्रल्हादाला आनंद देणे. आणि त्याच दृष्टीने आपण पण जर त्या मार्गाचं अनुगमन केलं तर प्रल्हाद महाराजांसारखं आपल्याला पण मदत करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये नरसिंहदेव अवतरित होऊ शकतात. ही आपली आशेची गरज. कोणाला प्रभूजी सेटअप करतात तेव्हापर्यंत एक अशी कुठली घटना आठवते सध्याच्या काळात, अर्वाचीन म्हणतात ना, एक आहे प्राचीन, प्राचीन म्हणजे कोटी कोटी वर्षांपूर्वी, आणि एक आहे अर्वाचीन, अर्वाचीन म्हणजे सध्या काळात. सध्याच्या काळामध्ये प्रल्हादाची वृत्ती असलेल्या एका भक्ताला नरसिंहदेवांनी कृपा करून त्याच्यावर हिंसा होण्यापासून वाचवलं. असं कोणाचं काही उदाहरण आठवतं? आफ्रिकेतली मुलगी आहे, ती रस्ता क्रॉस करत होती आणि तिथून बस आली आणि ती मुलगी अशी फेकल्या गेली. आणि नंतर जेव्हा बघितलं तेव्हा तिच्या हातांवर असे नखाचे निशाणे होते. आणि भगवंतांची नेहमी सेवा करायची. तर ती लक्षात आलं की भगवंतांनी मला उचललं आणि असं दूर केलं. नंतर ती बस खाली चिरडल्या गेली. अजून कोणाला? येस, एका माताजींचं उदाहरण सांगते. माझ्याकडून एक उदाहरण सांगू. माझ्याकडून नवद्वीप मध्ये काझी होते, चांद काझी. आणि चांद काझींनी एक दिवशी एक फरमान काढला. म्हणाले, जे कोणी लोक मृदंग वाजवत आहेत, जे कोणी लोक हरिनाम करतायत, त्या सगळ्यांना मारा, त्यांचा मृदंग फोडा आणि त्यांना दाखवून द्या आपल्या या प्रदेशामध्ये हरिनाम काय चालणार नाही, नाम संकीर्तन काय चालणार नाही. आणि एकीकडे निमाई पंडित सगळ्यांना सांगतात नाम संकीर्तन करा, नाम संकीर्तन करा. मग काही लोक निमाई पंडितकडे आले आणि म्हणाले, तुम्ही म्हणताय नाम संकीर्तन करायला पाहिजे आणि काझी म्हणतात की ते नाम संकीर्तन नाही करायला पाहिजे. आमची मारहाण झाली, आम्हाला मारलं, आमचा मृदंग फोडला, तर मदत करणार का? तेव्हा निमाई पंडित काय म्हणतात, आज संध्याकाळी मी काझीच्या घरावर चढाई करणार आहे, तुम्ही सर्व लोक तयार राहा, सगळ्यांनी मशाली पेटवा. आणि आज मी बघतो हरिनाम संकीर्तनासमोर कोण तयार होणार आहे, हरिनाम संकीर्तनासमोर कोण उभा राहणार. आणि किती लोक सामील झाले त्या संध्याकाळच्या त्या आंदोलनात? कोटी कोटी लोक झाले. वृंदावन दास ठाकूराच्या म्हणण्यानुसार कोटी. पण नवद्वीपमध्ये कोटी कोटी लोक राहतच नव्हते. ते कोटी लोक आले कुठून? श्री चैतन्य महाप्रभू पहिल्यांदा त्याचा एक छोटासा ग्रुप होता, श्रीवास ठाकूर, मुरारी गुप्ता, अद्वैत आचार्य, श्री हरिदास ठाकूर, चंद्रशेखर आचार्य,
या वासुदेव दत्त या सगळ्यांमध्ये श्री चैतन्य महाप्रभू नाम संकीर्तन करायचे. आज जेव्हा काझीने एक आवाहन काढलंय की हे नाम संकीर्तन थांबायचं आहे, श्री चैतन्य महाप्रभूंना पूर्ण विश्वभरामध्ये नाम संकीर्तन पसरवायचं होतं. आज ती पहिली वेळ आहे जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू त्या छोट्या ग्रुपच्या बाहेर आले. आणि आपण म्हणतो ना मराठीमध्ये एक शब्द आहे जग जाहीर करणं. जग जाहीर करणं म्हणजे सगळ्यांवर. ही पहिली वेळ आहे जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंनी हरिनामाचं आंदोलन जग जाहीर करतायत. त्यावेळेस त्या शुभ प्रसंगी भाग घेण्यासाठी देवता लोक पण किती देवता आहेत? 33 कोटी देवता आहेत. सर्व 33 कोटी देवता, गंधर्व, अप्सरा हे सर्व उच्च ग्रहाचे जे लोक आहेत त्या नाम संकीर्तनामध्ये सामील झाले आणि सगळ्यांनी मशाली पेटवल्या आणि समोर श्री चैतन्य महाप्रभू होते. त्यांनी काझीच्या घरावर चढाई केली. तर कधी कधी कोणी लोक त्याच्यातले नवीन होते, ते काही मुरलेले वैष्णव नव्हते. अशी कधी कधी होतं ना, ग्रुप जेव्हा तयार होतो आणि ग्रुप असा स्ट्रॉंग होतो आणि ग्रुप असा चढाई करतो तेव्हा कोणाकोणाकडून थोडा एक उत्साह होतो. कोणी कोणी म्हणत होते मारा काझीला मारा, तर जोर मारा काझीला मारा. श्री चैतन्य महाप्रभू मी कधी बोलूच नाही, मी मारण्याबद्दल बोललो मी पण होतो म्हणालो काझीला धडा शिकवायचा आहे मला. हे असे 3-4 लोक होते, मारूया काझीला मारूया. श्री चैतन्य महाप्रभू ठीक आहे ठीक आहे बघू. मग चढाई करत जेव्हा गेले तर चांद काझी त्यांच्या घरातून बाहेर बघतायत. कोटी कोटी मशाली अशा तिथे पेटल्या आहेत आणि कोटी कोटी लोक आहेत तिथे. चांद काझी घाबरले, चांद काझी घरामध्ये जाऊन लपले. तेव्हा सैनिकांना श्री चैतन्य महाप्रभू निमाई पंडित म्हणतात, अरे मी तुमच्या साहेबांना भेटायला आलो आणि साहेब कुठे दिसत नाहीये, थोडं साहेबांना जाऊन सांगा मी भेटायला आलो. अतिथी जेव्हा आपल्या घरात येतात तेव्हा यजमानांनी त्यांचं स्वागत करायला पाहिजे, साथमध्ये लपायला नाही पाहिजे. मग त्यांनी जाऊन सांगितलं. मग चांद काझी घाबरत घाबरत आले की म्हणाले ऍक्च्युली कसं आहे माहितीये का, तुझे आजोबा माझे मित्र होते आणि त्या नात्याने तू माझा भाचा झालास आणि भाचा आणि मामा यांच्यापर्यंत मस्करी चालू असेल नाही का. तर निमाई पंडित म्हणतात बरोबर तुमचं म्हणणं, पण आता बसा तुमच्याशी चर्चा करायची आहे थोडी. आणि मग निमाई पंडितने सांगितलं कुठल्या आधारावर तुम्ही नाम संकीर्तन थांबवताय. मग त्यांनी काही गोष्टी सांगितल्या. श्री चैतन्य महाप्रभूंनी वेदांमधून काही गोष्टी सांगितल्या. अशा प्रकारे त्यांच्यामध्ये संवाद झाला आणि त्या संवादामध्ये चांद काझी हरले. आणि त्यानंतर चांद काझीने सांगितलं ठीक आहे मी मान्य करतो माझ्याकडे काही तत्वज्ञान नाही आहे, मी फक्त शक्तीच्या बळावर नाम संकीर्तन थांबवण्याचा प्रयत्न करत होतो, पण मला तुम्हाला एकांतामध्ये एक गोष्ट सांगायची आहे, चला माझ्यासोबत. निमाई पंडित म्हणाले हे सगळे माझे प्रियजन आहेत, त्यांच्यापासून मी काही लपवत नाही ठेवत. नित्यानंद प्रभू आहेत, त्यांच्यापासून काही लपवायचं सांगा, जे काही असेल ते. एकांतामध्ये जायची काही गरज नाही आहे. चांद काझीने असं थोडे त्याचा कुर्ता होता त्याचे असे बटन उघडले थोडेसे आणि म्हणाले ज्या दिवशी मी मृदंग तोडले आणि घरी जाऊन झोपलो आणि मला वाटलं की मी किती मोठा माणूस झालो, सगळ्यांमध्ये मी भीती निर्माण केली. रात्री एक असा मोठा व्यक्ती सिंहासारखा माझ्या छातीवर येऊन बसला आणि काही लोकांना आवाज तसं माझ्या छातीवर असं नख होता तसं बाहेर त्या सिंहाचा आणि माझ्या छातीवरचा आवाज करत होता चांद काझी काय म्हणत होतास तू. तर मी कुठे म्हणत होतो जर याच्या पुढे माझ्या भक्तांचं नाम संकीर्तन तुझं थांबवलंस तर याद राख आज फक्त येऊन पत्र देतोय त्याच्यानंतर मग थोडीच काहीतरी शिक्षा देईन म्हणून. आणि त्यांना छाती दाखवली त्याच्यावर नरसिंहदेवांच्या नखांची निशाणी होती. त्यांना ऑफकोर्स नरसिंहदेवांना माहिती पण म्हणाले असा हा असा मोठा एक सिंह माझ्या छातीवर येऊन बसला आणि बघा त्याची निशाणी अजूनही आहे. तर ॲक्च्युली मी तेव्हा ठरवलं होतं की हे थोडं बंद करायला पाहिजे, आपण याच्यामध्ये विरोधामध्ये जायला नाही पाहिजे. पण आज तुम्ही येऊन मला पटवलं. आजपासून मी नवीन एक फरमान काढतो. मी जुना एक फरमान काढला होता पण त्यासाठी आता एक अपडेटेड व्हर्जन 2 लेटेस्ट अपडेट आहे. नवीन फरमान काढला. मी आणि माझ्या वंशावलीमध्ये पुढे येणारे कोणतेही व्यक्ती हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे या नाम संकीर्तनाला कधीही अडथळा निर्माण नाही करणार. उलट आमच्याकडून जे काही सोयी सुविधा आम्ही देऊ शकतो ते दे. तर श्री चैतन्य महाप्रभू आहेत. श्री चैतन्य महाप्रभू नाम संकीर्तन जेव्हा सुरू केलं तेव्हा नेहमी विचार करतात की परमेश्वराची स्तुती व्हायला पाहिजे. त्या श्री चैतन्य महाप्रभूंच्या कार्यामध्ये जेव्हा एका हिरण्यकश्यपूच्या वृत्ती असलेल्या एका व्यक्तीने अडथळा निर्माण केला
तेव्हा अर्वाचीन काळामध्ये पण तेच नरसिंहदेव पुन्हा एकदा प्रकट झाले आणि म्हणाले, माझ्या भक्तांच्या कार्यामध्ये तू कधी अडथळा निर्माण नाही करायला पाहिजे. याच्यातून तुमच्या आणि आमच्या जीवनामध्ये आपण काय शिकू शकतो? एक कथा झाली नरसिंहदेवांची जी सत्ययुगात झाली, एक कथा झाली नरसिंहदेवांची ती श्री चैतन्य महाप्रभूंच्या काळात झाली, आणि तिसरी कथा कधी झाली जी यांनी सांगितली, एका लहान मुलीला वाचवलं. अशा प्रकारे कधी कोणाला वाटू नये की नरसिंहदेव हे फक्त सत्ययुगात प्रल्हादाला वाचवलं. जर आपण प्रल्हादाच्या मार्गाचं अनुगमन केलं आणि नाम संकीर्तनाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी आपण जर पुढे राहिलो, नरसिंहदेव मध्यस्थी येतील. आणि जर कोणी आपल्याला त्रास द्यायचा प्रयत्न करत असेल, नरसिंहदेव त्या व्यक्तीला असं उचलतील आणि बसल्या ठेवतील आणि म्हणतील, नाम संकीर्तन थांबायला नाही पाहिजे, परमेश्वराची स्तुती थांबायला नाही पाहिजे. तर हा विश्वास आपल्याला पाहिजे. प्रभुपादांच्या जीवनात आपण बघतो, ज्याने ज्याने अडथळा निर्माण करायचा प्रयत्न केला, प्रभुपादांनी कधी कोणाला अडथळा नाही केला, प्रभुपादांनी कधी कोणाचा विरोध नाही केला, पण अनेक लोकांनी प्रभुपादांचा विरोध केला. प्रभुपादांनी काय केलं? प्रभुपादांनी किती युद्ध लढले, प्रभुपादांनी किती वेळा इंटरनेटवर त्यांच्या विरुद्ध लिहिलंय. प्रभुपादांनी फक्त टाळ मृदंग घेतला आणि म्हणाले, हरे कृष्णा 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 हरे राम हरे राम हरे राम म्हणून हरिनाम संकीर्तन हे श्री चैतन्य महाप्रभूंनी सुरू केलेला युग धर्म आहे. त्याला ज्यांनी ज्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला ते नष्ट झाले. आणि त्याचा नमुना आपण बघू शकतो प्रभुपादांच्या जीवनातही आपण बघतो. प्रभुपादांच्या जीवनात जरी अडथळे आले पण ते नष्ट झाले. तर आपल्याला पण तो एक भरोसा पाहिजे. जर आपण नाम संकीर्तन प्रसार करण्याचा प्रयत्न करतो, जर आपण परमेश्वराची स्तुती पसरवण्याचा जर प्रयत्न करतोय, जर आपण प्रामाणिकपणे ते करत असू, जर अडथळे कोणी निर्माण करायचा प्रयत्न केला, तर आपण नरसिंहदेवांना प्रार्थना करू शकतो, हे नरसिंहदेवा तुझंच नाम मी पसरवण्याचा प्रयत्न करतोय, तुझीच स्तुती लोकांपर्यंत पसरवण्याचा प्रयत्न करतोय, थोडी मदत करशील का? जय श्री नरसिंहदेव भगवान की जय. जय श्री प्रल्हाद महाराज की जय. जय श्री प्रभुपाद की जय. जय निताय गौर प्रेमानंद. लोकेश्वर कृष्णप्रभूंना प्रश्न आहे. हरे कृष्ण. पूर्वी एक असा प्रश्न आहे की अमुकपर्यंत भक्ती जेव्हा समीपर्यंत भक्ती झाली त्यावेळेस असं सांगितलं की नरसिंहदेवांना प्रार्थना करून विघ्न आपल्याला तुम्ही सुरुवात केली होती, ते सर्व आपले विघ्न हरण करतात. त्या दिवशी तुझं नरसिंह चतुर्दशी आहे, तर त्या दिवशी जास्त माळ जप करून भगवंताला प्रार्थना करू की आमच्या भक्तीमध्ये जे विघ्न आहेत ते तुम्ही म्हणजे शक्य असेल तेवढे आम्हाला प्रगतीच्या पथावर तेव्हा विघ्न कमी करू. पण कालांतराने असं झालं की आपल्या इस्कॉन याच्यामध्ये आपण नरसिंह यज्ञ हा इंट्रोड्यूस आहे. तर अशी भक्तांची धारणा व्हायला लागली की नरसिंह चतुर्दशी किंवा गुरुपादात दिलेलं जे हरिनामाचं जो शक्य आहे त्यापेक्षा आपल्याला असं वाटतं की नरसिंह यज्ञ जर मी केला तर माझ्या भक्तीने जीवनात ते विघ्न नष्ट होतं. हे कसं समजलं? प्रभूंनी एक मार्मिक प्रश्न विचारला. नरसिंहदेव कोण आहेत? भक्तिविनोद ठाकूरांची खूप छान प्रार्थना आहे. त्याच्यामध्ये म्हणतात की नवद्वीपमध्ये राधाकृष्णांची सेवा करण्यासाठी मी माझं जीवन अर्पण केलं. त्या मार्गामध्ये जे काही विघ्न येत आहेत त्या विघ्नांना नष्ट करण्यासाठी तुम्ही मला मदत करणार. तर आपण मदतीची याचना करू शकतो, पण आपला आश्रय कुठे? आपण कोणाचा आश्रय घेतलाय? आपण नरसिंहदेवांचा आश्रय नाही घेतलाय, आपण आश्रय घेतलाय राधाकृष्णांचा. पण राधाकृष्णांचा आश्रय घेतल्यानंतर राधाकृष्णांची सेवा करताना राधाकृष्णांना प्रसन्न करण्यासाठी आपण जे प्रयत्न करतोय त्या प्रयत्नांमध्ये आंतरिक पण काही अडथळे, काम क्रोध हे आंतरिक अडथळे आणि बाह्य काही अडथळे, जसं चांदकाजी, त्या अडथळ्यांना मात करण्यासाठी आपल्याला वेळ आहे का? माझ्या हृदयामध्ये जे अडथळे आहेत किंवा बाहेरून जे अडथळे येत आहेत, आता चांदकाजी आहेत, तर चांदकाजी समजा गुंडांना बोलवून मृदंग तोडतायत वगैरे, त्यांना जर प्रतिकार करायचा असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे? आपल्याला काही गुंडांना पकडायला लागेल आणि म्हणायला की जेव्हा जेव्हा हे गुंड येऊन आमचा मृदंग तोडतील, आमचं करताल वगैरे फेकतील आणि आम्हाला अडथळे निर्माण करतील, तेव्हा तुम्ही पण त्यांच्याशी लढाई करा. आणि दुसरा मार्ग काय आहे? दुसरा मार्ग नरसिंहदेवांना विनंती करणं आहे, नरसिंहदेव आम्हाला काही गुंड नाही बनायचं, कारण आम्हाला हरिनाम करता करता वेळ कमी पडतो. 16 माळा कंप्लीट होत नाहीत आमच्या, भागवत अजून सुरू नाही केले आम्ही. तर
हे मनुष्य जीवन भागवत वाचण्यासाठी कमी पडतंय, हरिनाम करण्यासाठी कमी पडतंय, प्रचार पण अजून सुरू नाही केलाय, तर ते कधी करणार आहे? प्रभुपादांनी श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, जारे देख तारकः कृष्ण उपदेश आमार आज्ञाय गुरु होईया ताराई देश. श्री चैतन्य महाप्रभूने आपल्या सर्वांना आज्ञा दिली आहे, तुमच्या शेजारी जो बसलाय त्याला श्रीकृष्ण बद्दल सांगा. आपल्यामधून किती लोक असं म्हणू शकतो, प्रभूजी मी एकदा तरी आयुष्यामध्ये प्रचार केलाय. सो आपलं कर्तव्य आहे श्री चैतन्य महाप्रभूंप्रती की आपल्याला जार देख तारकः कृष्ण उपदेश करायचा आहे. आपल्याला गुंडांचा विरोध करण्यासाठी गुंडांना नाही पकडायचं आहे. तर मग ते गुंड जेव्हा आपल्याला आक्रमण करतील आणि आपला विरोध करतील तेव्हा आपण कोण वाचवणार? तर तेव्हा नरसिंहदेव वाचवतील. म्हणून आपला जो आश्रय आहे, आश्रय नरसिंहदेव नाही आहे, आपला आश्रय राधाकृष्ण आहे. पण राधाकृष्णांचा आश्रय घेताना जर मला कोणी अडवत असेल तर त्याच्यासाठी मी नरसिंहदेवांना प्रार्थना करतो की हे नरसिंहदेव, श्रीकृष्णांचा आश्रय घ्यायचा, राधाराणीचा आश्रय घ्यायचा, त्यांची सेवा करायची, त्यांचा माधुर्य प्रेम भक्तीचा जो मार्ग आहे तो मला प्रचार करायचा. त्याच्यामध्ये हे गुंड मला येऊन आक्रमण करतायत, तर कृपया तुम्ही यांची खबर घेणार. म्हणून आपला आश्रय नरसिंहदेव नाही आहे. नरसिंहदेव वेळ गुंडांचा आश्रय घेण्यामध्ये वेळ वाया जाऊ नये आणि आपण लढाई करण्यामध्ये आपला वेळ वाया जाऊ नये. कारण आपलं आयुष्य प्रेम भक्तीचा मार्ग स्वीकारण्यासाठी आहे, द्वेष करण्यासाठी आणि लढाई करण्यासाठी नाही. तर तो वेळ वाया जाऊ नये. 16 माळा सोडून आपण लढाई करत बसू तर ती जी लढाई आहे ती करण्यासाठी आपण नरसिंहदेवांना प्रार्थना करायला पाहिजे आणि सांगायला पाहिजे, तुम्ही थोडं बघा पण मला हरिनाम अजून बाकी आहे, माझं भागवत वाचन अजून बाकी आहे. तर म्हणून नरसिंह यज्ञ हा आपण आपल्या भक्तिमय जीवनामध्ये आंतरिक आणि बाह्य जे अडथळे येत आहेत ते अडथळ्यांना सामोरे जाण्यासाठी आणि त्या अडथळ्यांना नाश करण्यासाठी केलेली एक याचना आहे. आश्रयस्थान आपलं तिथे आहे राधाकृष्णांचं. तर ती आपली समज पाहिजे. नरसिंहदेवांचं काय स्थान आहे, गौर नितायचं काय स्थान आहे, राधाकृष्णांचं काय स्थान आहे, आपल्याला माहिती स्पष्टता पाहिजे. तर खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्ण. नरसिंह चतुर्दशी महामहोत्सवानिमित्त आज श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराज आणि श्रील प्रभुपाद यांच्या मंदिरामध्ये बहुसंख्येने उपस्थित झालेल्या सर्व भक्तांचे सहर्ष स्वागत आणि मंदिरात आल्याबद्दल आभार. आपल्या मंदिर समितीद्वारे आपल्या मंदिरामध्ये 3 दिवसाचा हा श्रवणोत्सव नरसिंह चतुर्दशी निमित्त साजरा होत आहे. आज 3रा दिवस आहे आणि आजच्या ह्या 3ऱ्या दिवशी आपल्याला श्रीमान नंददुलाल प्रभूजी